पाऊले चालती पंढरीची वाट वाट आषाढी एकादशीच्या निमित्ताने परतवाडा डेपोतून पंढरपूरसाठी रोज सकाळी 1-1 घंट्यानंतर अशा 2 ते 3 बसेस सोडण्यात येत आहे। पंढरपूरला जात असताना इथं या साईडला तुम्ही पाहता की जवळपास अर्ध्या वयाचे लोक, कारण की पंढरपूरला जाणं आणि विठ्ठलाचं दर्शन हे स्वप्न राहते, हे आपल्या वयस्कर लोकांचं राहते जवळपास, म्हणजे वयस्कर नाही पण जवळपास सगळ्यांचं, पण जास्तीत जास्त धाव राहते वयस्क लोकांची। तसेच आपल्या परतवाडा डेपोचे डेपो मॅनेजर जे जीवनजी वानकडे साहेब आहेत, हे आता आतमध्ये गेले। ते म्हणते बा मी आता त्वरित म्हणते गाडी लावतो, कारण सकाळची गाडी 9 वाजताचा टाइम अजून सुटलेला नाही आहे। पण त्याच निमित्ताने कसं होते की परतवाडा शहरातून डायरेक्ट पंढरपूरसाठी, कारण की किती हेलपाटे घ्या लागते हे आपल्याला माहित आहे, कारण इथून परतवाड्यातून कुठेतरी जा, तिथून रेल्वे पकडा, तिथून अजून पुढे जा। पण आपल्या डेपोतून तसं परिवहन राज्य मंत्रालयानं आदेश तर दिलेच आहेत, पण तसेच आपले जे परतवाड्याचे डेपो मॅनेजर जीवन वानखडे सर जे आहेत यांच्या माध्यमातून खूप चांगली सोय हे देण्यात येत आहे। आपण थोड्याच वेळात बोलू त्यांच्यासोबत, त्यांची प्रतिक्रिया घेऊ। तर आपल्यासोबत परतवाडा डेपोचे डेपो मॅनेजर जीवनजी वानखडे सर आहेत। सर मला सांगा, हा उपक्रम कधीपासून चालू आहे आणि प्रवासी, कारण इथून पडते खूप मोठा प्रवास म्हटलं तर त्यांचं जेवणाची व्यवस्था कुठं कुठं थांबते, किती स्टॉप आहे, सगळं सांगा। नमस्कार, मी जीवन वानखडे, आगार व्यवस्थापक परतवाडा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राप परिवहन महामंडळाच्या वतीने वारकऱ्यांकरिता परतवाडा ते पंढरपूरचे बस सेवेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। माननीय परिवहन मंत्री तथा अध्यक्ष एसटी महामंडळ यांनी केलेल्या घोषणेनुसार आपण बसस्थानकावरून पंढरपूर पर्यंतची व्यवस्था तर केलेलीच आहे, शिवाय या व्यतिरिक्त एखाद्या गावखेड्यातून वस्तीतून जर 40 प्रवासी थेट पंढरपूरला जाऊ इच्छित असले तर त्यांना सुद्धा आपण बसेस अवेलेबल करून दिलेल्या आहेत। तर आपल्या इथून दररोज 3 बसेस सोडल्या जात आहेत आणि त्या व्यतिरिक्त जर प्रवाशांची मागणी असली तर त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण बसेस सोडतो। आपली बस सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रवाशांना प्राधान्य देऊन भरली जाते आणि इथून अमरावती करता रवाना केली जाते। अमरावतीवरून उर्वरित प्रवासी घेऊन ते पंढरपूरला रवाना होतात। एकूण साधारणतः 10 ते 12 तासाचा आपला जाण्याचा कालावधी आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतरही प्रवाशांना म्हणजे वारकऱ्यांना देवदर्शन वगैरे झाल्यानंतर परत आणण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही केलेली आहे। या बसमध्ये आपणाला विशेष सांगू इच्छितो की सर्व प्रकारच्या सवलती उपलब्ध आहेत, जसे की महिलांना अर्ध तिकीट, ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि अंध अपंगांना सवलत, या सर्व सवलती यामध्ये उपलब्ध आहेत। आमचा या सर्वांमागे एसटी महामंडळाचा एक प्रामाणिक हेतू आहे की एसटी ही गावखेड्याच्या प्रवाशांसाठी, नागरिकांसाठी एक महत्वाचं एक वाहतुकीचं साधन असल्या कारणाने व आमच्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नसल्या कारणाने आम्ही हा अभिनव उपक्रम राबवत आहोत। तर याकरिता सर्व वारकऱ्यांनी याला उदंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद। सर, जो मनात तुम्ही प्रश्न सांगितला, म्हणजे म्हटलं की एका गावातून जर कधी 40 प्रवासी असले तर त्या गावातून बस सुटणार काय आणि परत पण आणणार? हो, आपण तसं केलेलं आहे। करसगाव, शिरसगाव आणि इतरही 1-2 छोटे गाव आहेत, त्या ठिकाणून त्यांनी 40 प्रवाशांचा एक समूह आपल्याकडे मागणीकरिता आलेला होता। त्यांना घेऊन जाण्याची व परत आणण्याची पूर्ण व्यवस्था आपल्या आगारामार्फत करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रवासामध्ये यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था कशी की ते स्वतःची राहते? जेवणाची व्यवस्था पंढरपूरला वारकऱ्यांकडून स्वतःची व्यवस्था ते पूर्वनियोजनाने जात असतात, त्या कारणाने एसटी महामंडळातर्फे जेवणाची व्यवस्था जरी नसली तरी त्यांच्या जेवणाची व्यवस्था ज्या ठिकाणी केलेली असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना थांबा देऊन जेवण करण्याची मुभा देतो। पूर्ण प्रवास किती तासाचा आहे? पूर्ण प्रवास हा साधारणतः जेवणाच्या व्यवस्थेला सगळं धरून आपला 11 ते 12 तासाचा प्रवास आहे। आणि जर का एखाद्या ठिकाणी काही विशेष कार्यक्रम वगैरे असला तर ती सुद्धा मुभा आपण अवेलेबल करून दिलेली आहे। तर पंढरपूरला जाणारे जे दूरकरी आहेत, जे चालक आहेत, ते आपल्या सोबत आहेत। दादा, तुम्ही किती तासाचा प्रवास गाठता आणि तुम्ही एकटे पूर्ण गाडी चालवता का? हो, ही गाडी मी एकटाच चालवणार आहे
आणि आमचा 14 ते 15-16 तासांचा प्रवास आहे. आणि स्टॉप किती घेता तुम्ही मधात, जसं जेवणाची व्यवस्था, चहा नाश्ता तुम्ही स्वतःही करता, आराम वगैरे? हो, आम्ही स्वतःही जेवण आणि नाश्ता करतो आणि सोबत जे प्रवासी आहेत, भाविक भक्त आहेत, त्यांनाही आम्ही त्याबद्दल सवलत देतो. आणि आम्ही जिथं आम्हाला पद्धतशीर जागा मिळते, जिथं प्रवाशांची पद्धतशीर सोय होईल, त्या ठिकाणी आम्ही बस उभी करून त्यांना ही सगळं व्यवस्था करतो. तर आपण आलो बसमध्ये पाहून राहिले तुम्ही, गर्दीच गर्दी. हे तर परतवाड्यातली, आता हे अमरावतीला जाणार म्हणते, काय मी तिकडले लोक का उभे होऊन जातात का काय? आप्पा तुम्ही पंढरपूरला चालले, खाय प्यायची सगळी सोय घेतली सोबत? हा, घेतली ना, नाश्ता पाणी घेतलं बाबा. वयानुसार घबराट गिबराट किती गर्दी राहते तिथं? नाही, आता ते निभावच लागेल ना साहेब. अच्छा, पहिल्यांदा चालली की पहिली गेले? नाही, पहिले गेलतो 2 डाव. या इकडे आतमध्ये. ताई तू एकदम, तू आप्पा आजी सोबत तू चालली काय? नाही, मी बाबासोबत चालली माझ्या. हा, म्हणजे काय सोय कशी काय केली सोबत? काय खाण्यापिण्याचं काय साधन घेतलं? जेवण करून घेतलं आणि सोबत डबा घेऊन घेतला. आता आई पायदळ गेलीये, आम्ही दोघं मागून चाललोय. आम्ही इथून ती गाव. या इकडे बोलता ना तुम्ही. काकू तुमच्या बॅगा वगैरे कुठं आहे? बॅगा दिसून नाही राहिल्या. बॅगा नाही वर ठेवलंय वर. बरं, सोबत कोण कोण आलं तुमच्या? आमच्या सोबत आहे आम्ही 9 जणी आहे. एक पोरगा आहे सोबत. किती जण आहे तुम्ही? 10 जण आहे. 10 जण. कोणत्या गावचे? निजामपूरचे. हा, बाबापूर निजामपूर. नाही पहा, जवळपास फक्त 6 सीटा या रिकाम्या आहेत सध्या. जवळपास समोरच्या पूर्ण सीटा भरलेल्या आहेत. इथून अमरावती जाणार आहे म्हणते, अमरावतीवरून आता तिथेही काही ना काही प्रवासी वाट पाहत असतील, गाडी येईल म्हणून. तर पूर्ण आढावा तुम्ही पाहता मराठी 24 तास मध्ये, बातमी जशीच्या तशी पाहत राहा मराठी 24 तास.